नामवंत फलंदाज आपण पाहतो या मैदानामध्ये पदार्पण करतात। प्रत्येक षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। यश पाटणकर यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक बंगले अली संघासाठी। आणि जर आपण पाहिलं तर योगीराज म्हस्के यांच्याकडून प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बंगले अली संघासाठी। तर मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायची विनंती असणार आहे। ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्धकरण 2021 दिवसचा चौथा शेवटचा आणि हा अंतिम दिवस फायनल डे। आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। ही क्वालिफायची मॅच, नक्कीच क्वालिफायची मॅच आहे। यश पाटणकर यांच्याकडून आपण पाहतोय या प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक। गोलंदाजी मार्फती गोलंदाज प्रजेश, एक नामवंत गोलंदाज। आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे प्रजेशने, पण या सामन्यामध्ये निर्णायक गोलंदाजी करावी लागणार आहे। आपण पाहतोय रोहितजी दळवी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक बंगले अली संघासाठी। षटकातील पहिला चेंडू प्रजेश गोलंदाजी मार्क वरती पहिले चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल। स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळतो एक धडाकेबाज फलंदाज जय पाटणकर, नॉन स्ट्राइकला रोहित शिंदे। मॅच इज ऑन। इथे मात्र आपण पाहतोय डावेशीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू सुराग दाभाडे सर आम्हाला सांगतात हा चेंडू स्क्वेअर असणार आहे। ही अवंतर धाव आहे, अवंतर धावेने खातं खोललं जाते, अकाउंट ओपन। नक्कीच आपण जर पाहिलं तर एक या धावेने एकही चेंडू फेकला गेला नाही। एक धाव मात्र इथे खर्च केली आपल्या संघासाठी असं म्हणूया, कारण की ही अवंतर स्वरूपामध्ये धाव होती। तर पूर्णपणे 6 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल या मॅच मध्ये फलंदाज आपण पाहतोय जय पाटणकर। पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये परिवर्तन केलं। चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा आपण पाहिलं तर स्लो झालाय। एसटी रक्षकाचा वेध घेतलाय, एसटी रक्षकाने आपली कामगिरी मात्र चोख पार पाडली आणि हा चेंडू निर्धाव। एक चेंडू एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहे। पुन्हा एकदा प्रजेश गोलंदाजी मार्फती दुसरं चेंडू बॅटिंगचा प्रयत्न होता आहे। कव्हरच्या दिशेने चेंडू रोटेट होतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे सौजन्य मार्फत। तिथे मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल धावा रोखल्या गेल्यात आपल्या संघासाठी म्हणूया। 2 धावा रोखल्या, 2 धावा पूर्ण। तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरेख रणनीती बिटवीन विकेट रोहित आणि आपण पाहिलं तर एक नामवंत फलंदाज जय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय। सुरेखी आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही फलंदाजांना माहिती आहे धावा बनवायच्यात, बनवाव्याच लागतील, कारण की आतापर्यंत 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 42 धावा चेस करणारा पहिला संघ म्हणजे आपण पाहिलं तर गौलवाडी संघ आहे। इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका लागला जातोय गावकऱ्यांच्या दिशेने आणि इथे मात्र यशस्वीरित्या म्हणूया एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते। एक धावेने धावफलक मात्र हलका होईल। धावसंख्या धावफलकावरती 5 धावा, 3 चेंडू झालेत, 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। षटकातील चौथा चेंडू गोलंदाजी मार्फत प्रजेश, स्ट्राइकला जय पाटणकर। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, आडवा बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता। परफेक्ट बॅट आणि चेंडूचा आपण पाहिलं तर संपर्क झाला नाहीये आणि तिथे चेंडू आपण पाहिलं तर सरळ थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला। आपली कामगिरी मात्र त्याने चूक पार पाडली आहे। इथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये। 4 चेंडू झाले, 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात, तर अजूनही 2 चेंडूचं खेळणं बाकी असणार आहेत। प्रजेश आहे गोलंदाजी मार्फत, प्रजेशला माहिती आहे कशा प्रकारे रोखायचं आहे, कारण की ही मॅच क्वालिफायची मॅच आहे।
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची करडा, चेंडू आपण पाहतोय यष्टी रक्षक आपली कामगिरी नक्की चोख पार पाडतोय. या चेंडूची सुद्धा थेट आपण पाहिलं तर रणनीती समज नव्हती फलंदाज जय पाडणकरला आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर निर्धाव जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार. प्रजेश मात्र पूर्णपणे आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. नक्कीच प्रजेश आपण पाहतोय आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतंय. प्रजेशला माहिती आहे इथे जर आपण चांगली गोलंदाजी केली तर आपल्या गावाचं नाव नक्कीच या चषकावरती आपण करू शकतो. नक्कीच करण्याची तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे. शेवटचा चेंडू खुलटप्याचा चेंडू होता. पुन्हा आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने चेंडू रोटेट होणार. तोपर्यंत काऊ करण्याचे क्षेत्ररक्षक तिथे जाऊन फील्ड करणार, थ्रो करणार. तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 6 धावा बंगले संघाची. तब्बल 6 चेंडू झालेत, 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलात आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर एकही फलंदाज बाद झाला नाहीये. विकेट्स महत्वाच्या आहेत. शेवटपर्यंत आपण जर पाहिला तर सामना जर टाय होतोय तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर विकेट्स जर सेम असतील तर नाणेफेकीचा कौल पाहिलं जाईल. असं या स्पर्धेचा नियम. आणि आपण पाहतोय ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्ध करंडक 2021 पर्व पहिले आणि पहिल्या पर्वामध्ये घेतलेली ही उंच भरारी म्हणून आपण यशस्वीरित्या वाटचाल करते. यशस्वीरित्या नक्कीच वाटचाल होतीये, यात मात्र काही तिलमात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सौजन्य सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. सौजन्य एक नामवंत गोलंदाज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुरेख कामगिरी केली होती गोलंदाज सौजन्यने. तर आता आपण जर पाहिलं तर स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज आहे, त्याच्या समोर गोलंदाजी करायची आहे. नक्कीच जय पाडणकर असा एक धडाकेबाज फलंदाज त्याच्या समोर गोलंदाजी करायची आहे. एक निर्णायक गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल. तेवढाच भेदक फलंदाज आहे समोर. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिल्यानंतर रोहित शिंदे ज्याने आपण आपल्या संघासाठी एकच धावेचे योगदान दिलंय. पहिलं चेंडू सौजन्य आडवा बॅटिंगचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, थ्रो करणार. तोपर्यंत एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते लॉंग ऑफच्या दिशेने. एक आणि एकच धाव मात्र इथे मिळेल, यात काही शंका नाही आहे. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील आपण जर पाहिलं तर दुसरं चेंडू गोलंदाजी मार्फत गोलंदाज सौजन्य. स्ट्राईकला रोहित शिंदे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. आपला फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न नक्की सौजन्याचा. सोपं झेल होतं ते झेल मात्र सुटतंय. जीवनदान लाईफ लाईन फलंदाज रोहित शिंदेला जीवनदान मिळतोय. लाईफ लाईन या जीवनदानाचं सोनं करावंच लागेल. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका लगावला गेला. हा सुद्धा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू खाली सुरेख झेल. एक प्रेक्षणीय झेल आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद जय पाटणकर बॅक टू द पॅव्हिलियन. बंगल्याली संघाला पहिला धक्का. कम ऑन डीजे महेश. इथे मात्र आपण पाहतोय एक मोठा धक्का जयच्या स्वरूपामध्ये. जय पाटणकर तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. जय वरती विश्वास दाखवला होता बंगल्याली संघाने. तशी फलंदाजी आपण पाहिलं तर जयने मागच्या 2 सामन्यामध्ये केली होती, तशी फलंदाजी मात्र या सामन्यामध्ये काही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जय मार्फत नक्कीच तशी फलंदाजी या मॅच मध्ये करणं खूप महत्वाचं होतं, कारण की ही मॅच कुठल्या क्वालिफायची मॅच. हा सामना जो संघ विजयी होईल तो थेट आपण टॉप 4 मध्ये जाताना पाहायला मिळणार आहोत.
आगरी बॉईज रोड संघासमोर भिडण्यासाठी जाईल. या दोन संघांमधील जो संघ विजयी होईल तो. पुन्हा एकदा सौजन्य, चौथा चेंडू रोहित शिंदे, मोठा फटका आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सनी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय, सुरेख फेकी झाली आहे. तोपर्यंत इथे मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये. सुरेख रनिंग द विकेट सुद्धा म्हणूया आपण सूरज आणि रोहित याच्याकडून ही एकच धाव घेतली जाते. एक धावेने धावसंख्या धावफळकावरती 9 धावा. दुसरं षटक प्रगती पदावरती आहे. 9 धावा धावफळकावरती आलात तर अजूनही आपण पाहतोय तब्बल 2 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले तर 4 चेंडू मध्ये 3च धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. अशी कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सौजन्य, सुरेख गोलंदाजी केली आहे सौजन्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी. पण सूरजला कुठेतरी एक आक्रमक पवित्र घ्यावं लागेल बंगल्याली संघासाठी, कारण की कुठेतरी बॅकफुटवर ढकलले म्हणूया आपण नक्कीच गौलवाडी संघाने, कारण की पूर्णपणे धावा रोखल्यात. इथे आतापर्यंत यशस्वी ठरलाय या मॅच मध्ये सौजन्य. षटकातील चौथा चेंडू, सॉरी 5वा चेंडू असणार आहे. निर्धारित 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे या गोलंदाजी मार्फत. इथे मात्र पंच आम्हाला कळवतात डावेस्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. हा चेंडू नक्कीच स्क्वेअर असणार आहे. ही एक अवंतर धाव आहे. अवंतर धावेने धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या धावफळकावरती 10 धावा. 10 धावा धावफळकावरती येतात. तर अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 2 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पदावरती सौजन्य. सुरेख गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय मोठी अपील आहे. अपील मात्र इथे नक्कीच फेटाळून लागली जाते. अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. त्याच्याच प्रमाणे पण जर पाहिलं तर दक्ष पंच आहेत सुरागजी दाभाडे आणि त्यांना साथ दिलेला सिद्धांत मोरे. धावसंख्या धावफळकावरती 11 धावा. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळते. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. तर आपण पाहतोय या रोहित शिंदे कशा प्रकारे या चेंडूचा समाचार घेणार. सौजन्य शेवटचा चेंडू घेऊन जातोय. लोवर फुल टॉस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. चेंडू सीमारेखाला गोलत. क्षेत्ररक्षण तिथे आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. सुरेख फेकी झाली आहे. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणूया तिथे आपण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफळकावरती येतात 13 धावा. तब्बल आपण जर पाहिलं तर 13 धावा धावफळकावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफळकावरती आला तर शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. माझी एक विनंती असेल गौलवाडी संघ, आपण कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये मित्रांनो. यानंतर आपल्याला सेमी फायनल आणि फायनल खेळवायची आहे. तर आयोजकांची इच्छा आहे की सेमी फायनल आणि फायनल जास्तीत जास्त षटकांची व्हावी. एक प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. तर विनंती असेल गौलवाडी संघ आपण थोडं फास्ट खेळायचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येईल ते सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण की एक आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रजेश आणि सौजन्यने. प्रजेशने जर आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या. एकही फलंदाज बाद केला नव्हता. पण धावा मस्त एक सुरेख गोलंदाजी केली. धावा रोखल्या होत्या असं म्हणूया. आणि सौजन्यने जर आपण पाहिलं तर 7च धावा देऊन तब्बल 1 गडी बाद केला. असे एक निर्णायक गोलंदाजी या 2 गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी एक आक्रमक पवित्र घेतलं असं म्हणूया. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सागर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला सूरज, एक लेफ्ट हँड बॅट्समन, एक डावखोरा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज रोहित शिंदे. त्याच्या फलंदाजी मार्फत अजूनही एकही मोठा फटका पाहायला नाही मिळालेला आहे. पहिला चेंडू लोवर फुल टॉसर व्यापार निघण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांना दिसणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि इथे जर आपण पाहिलं तर ही एकच धाव मिळते. एक धावेने स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर रोहित शिंदे एक भेदक फलंदाज आहे. एक नामवंत फलंदाज आहे रोहित. आपण पाहतोय स्ट्राईकला आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती सागरला आपण जर पाहिलं तर एक धाव खर्च केली आहे. तर अजूनही 5 चेंडू येणं बाकी असणार आहेत. या 5 चेंडू मध्ये तब्बल किती मोठे फटके पाहायला मिळतील. नक्कीच मोठ्या फटक्यांची आशा आहेत, मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आहेत. त्या नक्कीच रोहित शिंदे कडून बंगले आली संघाकडे.
बंगले आली संघासाठी नक्कीच एक मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहेत. फलंदाज रोहित शिंदे. सागर हा चेंडू आपण पाहतोय या डाव्या यष्टीच्या नक्कीच डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचामळ कळवतील हा स्क्वेअर चेंडू असणार आहे आणि 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव 1+1 अशा या मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात तर अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा तब्बल खेळणं बाकी असणार या षटकातील. सागर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय तर स्ट्राईकला सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज सूरज आहे. एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, डावपुरा फलंदाज आहे. सूरजला माहिती आहे कशा प्रकारे फटकेबाजी करायची या मैदानावरती. षटकातील दुसरा चेंडू सागर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच बॅटची कडा. फलंदाज बाद. सूरज बॅट टू द पॅव्हिलियन. बंगले आली संघाला दुसरा हादरा सूरजच्या स्वरूपामध्ये. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय ही 4 दिवसाची स्पर्धा भव्य दिव्य असे आयोजन. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर श्री काळभैरव निडी संघ क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रोहाडाई संघ क्वालिफाय झाला. तिसऱ्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये आगरी बॉयज रोड संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसामध्ये ही क्वालिफायची मॅच. आणि या 2 संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो थेट टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. आणि आपण पाहतो या स्पर्धेचा नियम आहे जो संघ क्वालिफाय होतो त्या संघास 12 टी शर्ट देऊन दर्शवण्यात येत आहे. आणि आपण पाहतोय त्या टी शर्ट घालूनच आपण सेमी फायनलची मॅच खेळायची आहे. आणि त्या टी शर्ट जर आपण पाहिलं तर माननीय श्री तुकारामजी माने माजी सैनिक यांच्याकडून 24 टी शर्ट आलेले आहेत या मंडळासाठी. तसेच माननीय श्री राकेश पडवल श्रेया स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून सुद्धा 24 टी शर्ट आलेले आहेत या मंडळासाठी. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद सोनार सिद्ध कर्नाटक तर्फे. आणि या येत आहेत त्या 4 धावा. कम ऑन डीजे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. तब्बल आपण पाहतोय 3 चेंडू झालेत. 20 धावा धावफलकावरती आलात तर अजूनही या षटकातील तब्बल 3 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. इथे मात्र फलंदाज म्हणून आपण नवीन फलंदाज दुर्गेश ने मात्र पहिल्या चेंडूत चौकार लगावला तर षटकार येणं अजूनही बाकी असणार आहे. षटकार सुद्धा लगवावाच लागेल. खुलरप्याचा चेंडू तेवढाच ताकदीचा पुन्हा एकदा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. सुरेख फेकी झाली आहे आणि नक्कीच चेंडू आपण पाहतो परफेक्ट कॅरी करता आला नाही. आणि तिथे तब्बल आपण जर पाहिलं तर 3 धावा तब्बल 3 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. सुरेख रणनीती विकेट आपण जर पाहिलं तर रोहित शिंदे आणि दुर्गेश देसाई याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. या 3 धाब्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिले तर तब्बल 23 धावा. 23 2 लॉस ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आणि आपण पाहतोय या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. या प्रथम क्रमांकाचा पारितोषिक कोण पटकवणार तो आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे आपण पाहतोय 51,000. माननीय श्री आपल्या सर्वांचेच लाडके विनोद भाऊ पाशीलकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहा तालुका यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आलेला आहे. नक्कीच कोण ठरले या चषकाचा दावेदार. 5वा चेंडू सागर. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी केली होती पण आपण पाहिलं तर डाव्याची जे खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंच आम्हाला कळवतील हा चेंडू स्क्वेअर आहे. ही एक अवंतर धाव असणार आहे. अवंतर धावेने नक्कीच धावफलक मात्र इथे पुढे सरकती आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर नक्की 24 धावा जर आला तर अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये एखाद आपण पाहिलं तर मोठ्या फटक्याची अपेक्षा असणार आहे बंगले आली संघाकडून. नक्कीच रोहित शिंदे आणि दुर्गेश देसाई कडून. मोठा फटका आला यात काही शंकाच नाहीये. पुल केलाय. पॉवरफुल आहे. सक्सेसफुल वंडरफुल. या मिळतील त्या 6 धावा. कम ऑन डीजे महेश.
धन्यवाद डीजे. इथे मात्र आपण पाहतोय यशस्वीरित्या फटकेबाजी केली जाते. रोहित मात्र दाखवून देतोय मी शेवटपर्यंत मैदानावरती थांबण्याचं कारण हेच होतं की एका चेंडू खराब मिळाला की मी त्या चेंडूवरती प्रहार करणार आहे आणि तो चेंडू हा आला असं म्हणूया. आणि इथेच मात्र आपण पाहिलं तर 6 धावा जोडल्या गेल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे या सत्रातील. एष्टे उद्ध्वस्त त्रिपळाची बाद आणि इथे मात्र आपण पाहतोय रोहित शिंदे बॅक टू द पवेलियन. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. आणि नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. निर्धारित 18 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 31 धावा. 18 चेंडू 31 धावांची गरज. आव्हान आपण जर पाहिलं थोडं कठीण सुद्धा आहे आणि थोडंसं पाहिलं तर सोपं सुद्धा आहे. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाही तोपर्यंत आपण पाहायचा कुठला संघ विजय होईल. बंगले आली की नक्कीच आपण पाहतोय या गौलवाडी कुठला संघ विजय होईल. तर विनंती असणार आहे बंगल्याली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कारण की आपण पाहतोय ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 एक्स्ट्रा मॅचेस म्हणजे आज एक सेमी फायनल आणि फायनल डे आहे. शेवटचा दिवस आहे. या आज समजेल आपल्याला कोण ठरेल या स्पोर्ट्स सायकलचा मानकरी आणि की कोण ठरेल चषकाचा दावेदार, कोण ठरेल त्या स्मार्ट वॉचचा दावेदार. येणारा वेळ येणारे नक्कीच आपण पाहतोय या पुढील 2 मॅचेस आपल्याला सांगून जातील यात काही शंका नाहीये. कारण की आपण जर पाहिलं तर सोनार सिद्ध चषक झाला 1 लाखाची ती स्पर्धा होती आणि त्या चषकामध्ये स्पोर्ट्स सायकलचा मानकरी ठरला होता योगेश पवार. एक निर्णायक खेळाडू आपण पाहिला त्यांनी स्पोर्ट्स सायकल पटकावली होती. मालिकावीरचा किताब पटकावला होता. तर आज कुठला खेळाडू ही स्पोर्ट्स सायकल आपल्या नावावरती करणार ते नक्कीच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये आपल्याला कळेलच. कारण की आजचा हा फायनल डे आहे. सोनार सिद्ध करंडक 2021 चा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय हे भव्य दिव्य असं हे आयोजन, उंच घेतलेली ही भरारी. सर्व आमचे आयोजक आपण जर पाहिलं तर दिन रात घेतलेली ही मेहनत, आज या मेहनतीचा फळ मिळेल यात काही शंका नाहीये. कारण की आपण पाहिलं तर या स्पर्धेचे पूर्णपणे आयोजक सिद्धांत मोरे, निलेश मस्कर, विनेश रटाडे, रोहन मस्कर, नरेश मस्कर, मंदार बामुगडे, रुपेश रटाडे, सुधीर मोरे, महेश पोटफोडे, विशाल माने, विशाल कदम, दीपेश रटाडे, महेश मोरे, केतन धोंडगे, भूषण आटपाटकर, योगेश पोटफोडे, साई रटाडे, विशाल थिटे, आदित्य मोरे आणि आपण पाहतोय सौरभ फाटक, बबल्या रटाडे, यशवंत फाटक आणि हितेश. आणि तसं आपण पाहतोय देवीदास धोंडगे, स्वप्नील शिंदे, सचिन पोटफोडे. या स्पर्धेसाठी घेतलेली ही या सर्व युवकांनी मेहनत आणि त्या मेहनतीचं यात फळ मिळणार आहे यात काही शंका नाहीये. कारण की सोनार सिद्ध करंडक 2021 हे पर्व पहिले आणि पहिल्या पर्वामध्येच आपण मध्ये हे भव्य दिव्य असं आयोजन आहे. आणि की या 18 चेंडू मध्ये तब्बल निर्धारित 31 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी नेतो माझे साथी समालोचक प्रशांत दादा यांच्याकडे. धन्यवाद.
सलग दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फटका. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र आता इथे रणनीतीमध्ये बदल करण्यामध्ये भाग पाडले इथे बंगलेआळी संघाला. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर एक मोठा षटकार सुद्धा मारतोय ओमकार. मात्र बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेला रोहित शिंदे जोर फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र यशस्वीरित्या एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावेने धावफलकावर धावा येतील त्या बिनबाद 11. 31 धावांचा पाठलाग करत असताना मात्र अशीच काहीशी सुरुवात अपेक्षित होती ती राधाकृष्ण गौलवाडी संघाला आणि ती सुरुवात मात्र देण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते सलामवीर ओमकार आणि अभिजित मेहतार. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जरूर रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी मात्र डी पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला दिसतोय आणि नक्कीच हेच फटके मारण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज. दुसरी धाव घेता घेता मात्र इथे सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये परततोय अभिजित. धाव संख्या थोडीशी पुढे सरसावेल, धावफलकावर धावा येतील त्या 13 धावा. अजून देखील 2 चेंडू बाकी असतील, धावफलकावर धावा आहेत त्या 13. 31 धावांचा पाठलाग करतोय राधाकृष्ण गौलवाडी संघ. बक्षीस पात्र संघ कोणता संघ ठरणार, बंगलेआळी की गौलवाडी? आता मात्र जोखीम घेत नाही आहे. त्याला माहित आहे की 10.33 ची सरासरी आपल्याला राखायची होती, परंतु धावफलकावर धावा आतापर्यंत येत आहेत त्या 14. म्हणजे आपल्या जी अपेक्षित धावसंख्या राखायची होती त्याच्यापेक्षा 2 ते 3 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये येत आहेत. त्याच कारणाने मात्र जोखीम घेत नाही आहे, कारण त्याला सुद्धा माहित आहे की विजय शेडगे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो रोहेनगरीत आणि तोच गोलंदाजी करतोय. मात्र आता लॉंग ऑनच्या दिशेला खेळून करते सूरज पवार, जोवर फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र इथे एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक इथे पहिलं संपेल. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा येतील त्या 15 धावा आणि आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान. येणारे चेंडू असतील 12 आणि 16 धावांचं आव्हान असेल. अग्रीबॉईज रोड संघाचा कर्णधार जर इथे आला असेल तर त्यांनी आल्याची नोंद करून घ्यायची आहे. अग्रीबॉईज रोड संघाचा कर्णधार नयन जोशी किंवा तुषार मोरे. येणारे चेंडू असतील 12 आणि 16 धावांचं आव्हान. बंगलेआळी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो. जे काही निर्णय घ्यायचे असतील ते त्वरित घ्यायचे आहेत आणि आपल्या गोलंदाजाला पाचारण करायचं आहे. नक्कीच त्यांना माहित आहे की धावा पाहिजे आहेत त्या 16, चेंडू असतील ते 12 आणि या क्षणाला मात्र एक अनुभवी गोलंदाज तिथे गोलंदाजी करणं हे खूप महत्वाचं असणार आहे आणि त्याच कारणाने मात्र अभिषेक गुडेकर याच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्द केलाय कर्णधाराने. सूरज पवारने जरूर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याला तिसऱ्या षटकासाठी राखून ठेवले की काय असंच काहीसं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक रणनीती सुद्धा असू शकते बंगलेआळी संघाची. अभिषेक गुडेकरला मात्र चेंडू सुपूर्द केलेला आहे. स्ट्राईकवर असणार आहे जो एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने खेळतोय तो ओमकार. नॉन स्ट्राईकला असणार तो अभिजित मेहतर. 12 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर अभिषेक गुडेकर. पहिला चेंडू ओमकार साठी. ओमकारने मात्र पाहिलं शॉर्ट पिचचा चेंडू होता, परंतु इथे कॅच अपील केलं जाते, परंतु यष्टरक्षकाच्या पायाला चेंडू लागून मात्र झेल टिपण्यात येतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता जरूर होतीये. इथे मात्र प्रत्येक चेंडू मागे इथे दबाव आणि दडपण वाढलं जाईल ओमकारवर, कारण आता जर आपण समीकरण पाहिलं तर 11 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान अजून देखील अबाधित असणार आहे. दुसरा चेंडू मात्र ओमकारने पाहिलं चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली सूरज पवार आणि मात्र चेंडू जातोय सरळ सीमा पार या सीटचा. सुपर डुपर 6 बाय ओमकार. धन्यवाद धन्यवाद. बंगलेआळी संघाला विनंती असेल की कोणतीही हुज्जत घालायची नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे.
पंचांनी नो घोषित केलाय. बंगलेवाली संघ पंचांशी वादविवाद. बंगलेवाली पंचांसोबत वादविवाद करायचा नाहीये. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. कोणतीही सबब ऐकली जाणार नाही. जे काही असतील निर्णय ते पंचांचे अंतिम असतील. गौलवाडी हा संघ या स्पर्धेमध्ये विजयी ठरलेला आहे आणि गौलवाडी हा संघ आजच्या दिवसातला क्वालिफायचा सामना विन झालेला आहे. निश्चितच गौलवाडी संघाला मी धन्यवाद देतो आणि यानंतर आजच्या दिवसातली आणि या टुर्नामेंट मधली दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. गौलवाडी विरुद्ध अग्री बॉईज रोड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि विजयी संघाच्या 12 खेळाडूंना एक विनंती राहील. गौलीवाडी संघनायकाला एक विनंती राहील की आपण त्वरित यायचं आहे आणि आपल्याला गौलवाडी संघाचा संघनायक या चला पटकन. अग्री बॉईज रोड संघाचा संघनायक आणि टॉस साठी तयार राहायचा आहे. आपल्याला प्रत्येक दिवशी बक्षीस पात्र संघास 12 टी शर्ट देऊन गौरवण्यात येते. ते म्हणजे आपले स्पॉन्सर तुकाराम माने माजी सैनिक यांच्याकडून प्रत्येक दिवसाला 12 टी शर्ट. त्याचप्रमाणे राकेश दादा पडवल श्रेया स्पोर्टचे मालक यांच्याकडून प्रत्येक टीमसाठी जो संघ प्रत्येक दिवशी क्वालिफाय होईल त्या संघासाठी 12 टी शर्ट देऊन गौरवण्यात येत आहे. तरी खरोखर या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही